जय गजानन श्री गजानन। आपल्या पूजाविधी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। गजानन महाराज आपल्या भक्तांची हाक कधीच वाया जाऊ देत नाहीत, याचा प्रत्यय देणारा आजचा अनुभव आहे। हा अनुभव आहे डॉक्टर संजय लाहोटी, राहणार बुलढाणा यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलेला हा सत्य अनुभव आहे। हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका। कदाचित आजचा हा अनुभव तुमच्याही मनातील निराशा दूर करेल। चला तर मग सुरू करूया आजच्या अनुभवाला। माझी श्री गजानन महाराजांवर अपार श्रद्धा आहे। गेली अनेक वर्ष आमच्या गावातून पायी दिंडी शेगावला जात असते। या दिंडीची सुरुवातही आमच्या कुटुंबातूनच झाली होती, परंतु काही वर्षांपूर्वी माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या। व्यवसायात मोठे नुकसान झाले। आर्थिक संकट इतके वाढले की दिंडीचे आयोजन करणे अशक्य वाटू लागले। मी माझे मित्र आणि सहकाऱ्यांना स्पष्ट सांगितले की यावर्षी मी दिंडी नेणार नाही। हा निर्णय घेतला, पण मन मात्र अस्वस्थ होते। त्या रात्री मी झोपलो आणि मला एक विलक्षण स्वप्न पडले। स्वप्नात मी एका जुन्या मंदिरात होतो। मंदिरात श्री गजानन महाराजांची तेजस्वी मूर्ती विराजमान होती। समोर दिंडी बसलेली होती आणि माझा मित्रही तेथे उपस्थित होता। तेवढ्यात महाराजांच्या मूर्तीमधून गंभीर आणि प्रेमळ आवाज ऐकू आला, "अरे, तू दिंडी का थांबवत आहेस? दिंडी तुला न्यायची आहे, त्यातच तुझं कल्याण आहे." तो आवाज इतका स्पष्ट होता की जणू महाराज माझ्यासमोर उभे राहून बोलत होते। तोच संदेश 3 वेळा माझ्या कानावर पडला। क्षणात माझी झोप उडाली। सकाळचे 4 वाजले होते। मी लगेच माझ्या मित्राला फोन केला आणि रात्री पडलेले स्वप्न सांगितले। मित्र म्हणाला, "हा साधा योगायोग नाही, स्वतः महाराजांनी तुला आदेश दिला आहे, आपण दिंडी थांबवायची नाही." आम्ही पुन्हा सर्व तयारी सुरू केली। आश्चर्य म्हणजे ज्या अडचणी अशक्य वाटत होत्या त्या एकामागून एक दूर होऊ लागल्या। दिंडी यशस्वीरित्या शेगावला पोचली। आजही दरवर्षी आम्ही भक्तिभावाने पायी दिंडी शेगावला नेत असतो। महाराजांनी दिलेला तो संदेश आजही आमच्या जीवनाचा आधार आहे। भक्त हो, या अनुभवातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो। जेव्हा आपण श्रद्धा सोडतो तेव्हा संकट मोठं वाटतं, पण जेव्हा आपण गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा ते आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवतात। महाराज नेहमीच भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच एकटं सोडत नाहीत। म्हणून संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण सोडू नका। जर तुम्हालाही श्री गजानन महाराजांचा हा अनुभव आवडला असेल तर कमेंटमध्ये गणगण गणात बोते नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी अनुभवांसाठी पूजाविधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।